त्यांच्या चरणी कोटी कोटी भावसौम्य अर्पण, कोटी कोटी दंडवत. गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी नववर्ष आत्ममहोत्सव आणि आत्मा मालिक ध्यानयोग शिबिराचं आयोजन आपण केलंय. मित्रांनो, बंधू भगिनींनो, या ठिकाणी आज आपण आत्मा मालिक ध्यानयोग शिबिर आणि नववर्ष नव आत्मोत्सव या निमित्ताने एकत्र जमलोय. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अनेक प्रकारचे कार्यक्रम आपल्याकडे होतात. या कार्यक्रमांमध्ये 2 मुख्य कार्यक्रम लक्षवेधी आहेत. तो पहिला कार्यक्रम म्हणजे वर्षाची सुरुवात आत्मा मालिक ध्यानपीठ कोकमठाण इथून होते. आज 31 डिसेंबर आहे. वर्षाचा हा शेवटचा दिवस आहे. आज रात्रीला सायंकाळी माऊलींचं प्रयाण कोकमठाण आश्रमामध्ये, मूळ आश्रमामध्ये, मूळ शाखेमध्ये होणार आहे आणि आपल्या वर्षाची सुरुवात त्या ठिकाणावरून होणार आहे. आणि वर्षाचा जो शेवट आहे तो शहापूर आश्रमामध्ये सालाबादाप्रमाणे होतो. सुरुवात आणि शेवट काहीतरी सांगून जातोय. हे जे कार्यक्रम आहे हे आयोजित करण्याचं काय कारण असेल? आज जर आपण बाहेर बघितलं, बाहेरच्या जगामध्ये, की 31 डिसेंबरला लोकांच्या मनात काय काय चाललंय. आज 31 डिसेंबरला लोक नानाविध नको त्या ठिकाणी जाऊन बसले आणि आमचं अहोभाग्य आहे की आम्ही या ठिकाणी सद्गुरू माऊलींच्या सानिध्यात आहोत, सत्संगामध्ये आम्ही आहोत. किती मोठं अहोभाग्य. आता जेव्हा प्रवासाला आम्ही निघू ना, तेव्हा रस्त्याने बघा सगळ्या हॉटेल तुडुंब भरलेले असतील. नाना प्रकारचे कृत्य लोक करतात. खरंच हे आमचं अहोभाग्य आहे की हा मार्ग आम्हाला माऊलींमुळे सापडला आणि माऊलींमुळे आज आम्ही या ठिकाणी सत्संगामध्ये बसलोय. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आणि गेलेल्या जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी आज या ठिकाणी आपण एकत्र आलोय. म्हणून हा कार्यक्रम, आजचा ध्यानयोग शिबिर आणि या शिबिराचा शेवटचा दिवस, शेवटच्या दिवसातलं अगदी शेवटचं पुष्प या ठिकाणी गुंफण्याची संधी मला मिळाली. पण मला याच्या सगळ्यांच्या पाठीमाग जो करता करविता ती आहे माऊली. महाराज, तुम्हाला आठवलं असेल की जेव्हा 26 तारखेचं सेशन होतं त्याच्या अगोदर आम्ही माऊलींच्या दर्शनाला आलो. कुटीमध्ये जेव्हा सर्वात शेवट होतो तेव्हा बाबा म्हटले, संत बसलेले होते, की यांना म्हणजे मला शेवटच्या दिवशी घेऊन या. शब्द होता माऊलींचा की शेवटच्या दिवशी यांना प्रवचनाला घेऊन या. मला वाटतं 3 दिवस जो काही व्यर्थ आमचा आटापिटा होता तो माऊलीने ठरवलं होतं शेवटच्या दिवशीच होणार आहे. जे सद्गुरू ठरवतात त्याला चॅलेंज नाहीये. आमचे सगळे प्रयत्न व्हायला जातात. मॅन इज पर्पोज, गॉड इज अ डिस्पोज. आणि आज ही संधी मिळाली त्यामुळे आपल्या समोर येण्याची मला वाटतं या ठिकाणी योगाभ्यास सोडतो खालच्या माणसाची. खालचा माणूस ते नाणं उचलतो आणि खिशामध्ये टाकतो. मात्र वरती बघायचं तो विसरूनच जातो. वरच्याला संदेश द्यायचाच असतो. या वेळेला तो पुन्हा 2 रुपयाचं नाणं काढतो, पुन्हा त्याच्या पुढ्यात सोडतो. खालचा माणूस क्रमशः ते उचलतो आणि खिशामध्ये टाकतो. वरती काही तो बघत नाही. वरच्याला संदेश द्यायचाच असतो. तो पुन्हा 5 रुपयाचा डॉलर, 10 रुपयाचा डॉलर नाणं काढतो, पुन्हा त्याच्या पुढ्यात सोडतो. या वेळेला पण तो क्रमशः उचलतो खालचा माणूस, खिशात टाकतो, वरती काही बघत नाही. वरच्याला संदेश द्यायचा असतो, तो येनकेन कारणाने देणारच आहे. म्हणून या वेळेला मात्र वरचा व्यक्ती वेगळी प्रक्रिया करतो. एक छोटा दगड उचलतो आणि या वेळेला त्याच्या डोक्यावरती सोडतो. आता या वेळेला मात्र खालचा व्यक्ती वरती बघतो. गोष्ट संपली. खालचा व्यक्ती कोण, वरचा व्यक्ती कोण आणि ते नाणं काय, त्याचा हिशोब आज आपल्याला बघायचा आहे. मित्रांनो, खालचा व्यक्ती म्हणजे आपण आहे आणि वरचा व्यक्ती म्हणजे तो परमात्मा आहे. माझ्या आतमध्ये बसणारा आत्मा आहे. तो सदोदित सर्व काही माझ्या पुढे वाढून ठेवलंय. मी मागून मला काय मिळालं आणि न मागता मला काय मिळालं, एकदा हिशोब आज मला विचारायचा आहे स्वतः. सगळं काही मला अवेलेबल केलं, सगळं काही माझ्या पुढ्यात सोडलं, मी ते कॅच केलं. मात्र हे करत असताना काहीतरी आत्मसंदेश मला ती वरची शक्ती देऊ इच्छिते आणि तो ऐकण्यासाठी वर बघा, आत डोकावा, हा आवाज वरतून येतोय. मात्र तो आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि म्हणूनच सद्गुरूंनी आज हा छोटासा दगड म्हणजे ध्यानयोग शिबिर या ठिकाणी आयोजित केलं की त्या निमित्ताने आपल्याला वरती बघायचंय आणि तो संदेश काय तो ऐकून घ्यायचा. मित्रांनो, पूर्वीच्या काळामध्ये आठवडे बाजार असायचा, आजही आहे. मात्र आज सगळं काही सहज कुठेही भेटतं. मात्र एक काळ होता, यातायात साधनं सगळी नव्हती,
संप्रेषणाची साधनं नव्हती, वाहतुकीची साधनं नव्हती. आणि त्यामुळे काय व्हायचं की कधीतरी आठवड्यातनं तो शेतकरी बाजाराला जायचा. बाजाराला गेल्यानंतर दिवसभरामध्ये त्या बाजारामध्ये फिरायचा, जे काही स्वतःकडे आहे पैसे त्यातनं त्या वस्तू खरेदी करायचा आणि 8 दिवस भागेल इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तो पिशवीमध्ये साहित्य घ्यायचा, भाजीपाला किराणा घ्यायचा. आणि जेव्हा तो बाजाराच्या बाहेर यायचा तेव्हा काय करतो तो शेतकरी, ती पिशवी उघडून बघतो. याचं कारण असतं की बाजार हा 8 दिवसांनीच येणार आहे, माझं इथं पुन्हा येणं 8 दिवसात होणार नाही. त्यामुळे काय अजून बाकी आहे, काय घ्यायचं राहिलंय ते मला चाचपडायचंय. आणि जर काही राहिलं असेल तर अजून वेळ आहे, मी बाजारातनं बाहेर गेलो नाहीये, मी पुन्हा बाजारात जाईल, पुन्हा ती वस्तू माझ्या पिशवीत टाकेल आणि पुन्हा काय करेल, 8 दिवसाची तयारी मी करेल. मला वाटतं तो दिवस आजचा आहे. या वर्षाचा शेवटचा दिवस जो आज आम्ही सेलिब्रेट करतोय, सेलिब्रेशन आम्हाला करायचंय, या वेळेला आज मला ही पिशवी तपासायची आहे. या वर्षभरामध्ये मी जीवनामध्ये काय काय मिळवलं, काय काय घेतलं, आता हे पुढचं आयुष्य मला जगायचंय, पुढच्या वर्षात मला पदार्पण करायचं. 1 वर्ष संपलंय, आयुष्यातलं 1 वर्ष संपलंय. मग या 1 वर्षामध्ये काय घ्यायचं बाकी आहे ते बघण्याची वेळ आज ही आहे. कारण अजून बाजार संपला नाही, कारण अजून जीवन संपलं नाही. आता नवीन वर्षाला मला सुरुवात करायची आहे आणि ती करण्यापूर्वी मला ती पिशवी पुन्हा मित्रांनो भरून घ्यायची, पुन्हा भाविकांना भरून घ्यायचे. म्हणून मला काय करायचंय, त्या पिशवीत डोकवायचंय. बाबांनी त्यासाठीच, सद्गुरूंनी आज या ठिकाणी हे शिबिर भरवलं. इथं आत्मचिंतन मला करायचंय की मला काय घ्यायचं बाकी आहे, काय माझं राहिलं आहे आणि काय मी हे घेऊन पुढचे प्रवास, पुढची वाटचाल अजून चांगल्या पद्धतीने करू शकतो. मला वाटतं त्यासाठी आजचं हे शिबिर आहे. मित्रांनो, जायचं असेल तर काहीतरी ध्येय पाहिजे. मग आज या ठिकाणी प्रवचन करायचं, आपल्या समोर चिंतन करायचं, बोलायचंय, काहीतरी विषय मांडायचा, मग त्याला विषय असला पाहिजे. आणि म्हणून आजचा मी विषय निवडलाय की माझ्या जीवनाचं ध्येय, मी म्हणजे काय आणि आत्मा काय. माय गोल, माय सेल्फ, माय सोल. असा हा विषय घेऊन, अतिशय मोठा असा विषय आहे, हा विषय घेऊन मी आज आपल्या पुढ्यात उभा आहे. आणि मला अपेक्षा आहे की 100% मी याला न्याय देणार आहे. मित्रांनो, पुढचे 2 तास मी घेणार आहे आणि ही 2 तास आपल्या जीवनातली लाईफ चेंजिंग असणार आहे. महाराज हसले 2 तास म्हटल्यावर, परंतु काल तुम्ही म्हटले होते की डांगे सरांना सर्व रिकामं करून दिलंय. मात्र काल या ठिकाणी वाजंत्री ही सगळी बसलेली होती, आज ती पण उठली. याचा संकेत मला कळायला आहे की अजून अर्धा तास वाढून मिळालेला आहे. मैदान मोकळं आहे, त्यामुळे आता फक्त मीच आहे. तर असा हा सुंदर विषय घेऊन आज आपल्या समोर आलोय की माझ्या जीवनाचं ध्येय काय, माझ्या जीवनाचा उद्देश काय, मला कुठं जायचंय, मला कोणी पाठवलंय, कशासाठी मी आलोय, असे नानाविध प्रश्न आज मला स्वतःला विचारायचे. कारण आज ही वेळ आहे, वर्षाचा हा शेवटचा दिवस आहे आणि नव्या वर्षाला उद्या सुरुवात होणार आहे. ही सुरुवात करण्या अगोदर मला आत्मचिंतन करायचंय, काय घ्यायचं बाकी आहे, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे आणि त्या उद्देशाच्या दिशेने मी चाललोय का. ध्येय, एक साधी सोपी सरळ अशी व्याख्या केली ध्येयाची की ध्येय म्हणजे जे आपल्याला मिळवावेसे वाटते. फार वर करणे सोपी वाटते, पण मला वाटतं हिच्या इतकी क्लिष्ट व्याख्या नाही, क्लिष्ट व्याख्या नाही. जे मिळवावेसं वाटतं, आतापर्यंत सगळं मिळवतच आलो, सगळं मिळवावंसं वाटतं ते ध्येय. पण मला असं वाटतं की ते ध्येय नाही. कारण ध्येय म्हणजे ते की जिथं पोहोचल्यानंतर निरंतर सुख आहे, शाश्वत समाधान आहे. जिथं पोहोचल्यानंतर पुढचा प्रवास संपला, जिथं पोहोचल्यानंतर पुढे काहीही नाही अशी निर्मम अवस्था म्हणजे ध्येय. मग आतापर्यंत मी जे जे काही मिळवत आलो ते काय, ते काय. मी नेहमी एक उदाहरण सांगतो की इथनं आपल्याला कोकमठाणला जायचंय. कोकमठाणला जात असताना आपण गाडी पकडतो, गाडीने आपण जातो. प्रवास उडवणं आहे, अगदी 4-5 तास लागतात जायला. जात असताना वाटेत वेगवेगळे गाव भेटतात, स्पॉट भेटतात. त्या स्पॉट वरती आपण जातो आणि नाशिक पर्यंत गेल्यानंतर काय होतं, मनामध्ये खूप आनंद येतो. आनंद होतो मनाला. का? बसने चाललो असेल तर तिकीट कुठलं काढलंय, कोकमठाणचं. मग नाशिकला गेल्यावर आनंद होण्याचं काय कारण.
तिकीट नाशिकचं काढलंय का? काढलंय का? नाही. मग तरी आनंद होतो का? का? कारण निम्मा प्रवास संपलेला आहे. थोडं हैसं वाटलंय. आता काय कोकमठाण जवळ आलंय, माझं अंतिम ध्येय जवळ आलंय आणि म्हणून त्या ठिकाणी गेल्यावरती मला आनंद होतो. मित्रांनो, हाच फरक आहे ध्येय आणि उद्दिष्टांमधला, की आतापर्यंत मी जे जे काही प्राप्त करत आलो ते माझ्या जीवनातलं अंतिम ध्येय नव्हतं. मात्र अंतिम ध्येयापर्यंत जाण्यासाठीच्या प्रवासातलं ते छोटे छोटे टप्पे होते, छोटे छोटे उद्दिष्ट होते. ते मी काय केले? फक्त पूर्ण केले आणि त्याच्यामध्येच मी काय झालो? सुख मानून घेतलं. आणि पर्यायी मला निरंतर सुख मिळालं नाही, शाश्वत समाधान मिळालं नाही. पुन्हा त्या उदाहरणाकडे की मी गाडीत बसलोय, प्रवासाला निघालोय, कोकमठाणला जायचंय, मात्र काय झालंय? नाशिक आलं, मी तिथंच उतरून घेतलंय. पोहोचेल का? पोहोचणार नाही. नाशिकलाच उतरून घेतलंय, पोहोचेल का? पोहोचणार नाही. मला वाटतं आज आम्ही सर्वांनी हे जे काही मिळालंय मला लौकिक जगामध्ये, आम्ही इथंच उतरून घेतलंय. याच उद्दिष्टाने, या टप्प्यांवरती आम्ही उतरून घेतलंय, म्हणून पुढचा प्रवास सुरूच झाला नाही. म्हणून अंतिम ध्येयापर्यंत मी पोहोचेल की नाही हा प्रश्न आहे. म्हणून सद्गुरू आम्हाला सांगतायत की अजून काय प्रवास बाकी आहे, तुमचं ध्येय वेगळं आहे, त्या ध्येयापर्यंत आपल्याला सर्वांना जायचंय. म्हणून या प्रवासामध्ये जीवनाच्या ही जे छोटे छोटे टप्पे, जे क्षणभंगूर सगळं सुख आहे, त्याच्यामध्ये रममान होऊ नको. तो आनंद घ्यायचा आहे, तो आनंद घ्यायचा आहे. मात्र याच्या पलीकडे अजून काहीतरी आहे, तिकडे आपल्याला सर्वांना जायचंय. आणि तिकडे जायचं असेल तर प्रवास अजून करावा लागेल, आत्माला डोकावं लागेल. ध्येय हे नकाशासारखं असतं. जोपर्यंत माझ्या जीवनाला ध्येय मी ठरवत नाही, तोपर्यंत माझ्या जीवनाचा प्रवास उचित दिशेने होऊ शकत नाही. मित्रांनो, आपण बसमध्ये बसलो तर कंडक्टर पाय ठेवल्या ठेवल्या विचारतो कुठं जायचंय. कंडक्टर विचारतो कुठं जायचंय. का प्रश्न विचारतो तो? त्याला तिकीट द्यायचंय, त्याला तुम्हाला त्या स्पॉटवरती उतरून द्यायचंय आणि म्हणून तो विचारतो कुठं जायचंय. जर माझ्या छोट्याशा प्रवासामध्ये मला हे ठरवावं लागतं कुठं जायचंय, तर हा जीवनाचा प्रवास आहे. यात मी ठरवलंय का मला कुठं जायचंय? ठरवलंय का? आणि नसेल ठरवलं तर ते ठरवण्याची आजची ही वेळ आहे. कारण उद्यापासून नवीन वर्षाला मला सुरुवात करायची आहे, ते ठरवून की मला कुठं जायचंय. मी जर घरातनं सकाळी निघालो आणि नुसतं चालत राहिलो चालत राहिलो चालत राहिलो तर काय होईल? मी सायंकाळपर्यंत कितीही चाललो दमलो तरी मी कुठेही पोहोचणार नाही. ध्येयाविना जीवन असंच आहे की आम्ही नुसतं चालतोय 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 मात्र कुठेही पोहोचत नाही. अंतिमतः फक्त दुःख दुःख वाटायला येतं, शल्य शल्य वाटायला येतं. त्याच्या अनेक उदाहरणं पुढे आपण बघणार. हे का? कारण आम्ही ठरवलंच नाही कुठं जायचंय, फक्त प्रवास करतोय, फक्त यात्रा चालली आहे जीवनाची. मात्र या यात्रेत कुठं पोहोचायचं आहे, आमचं अंतिम स्थान काय, अंतिम प्राप्तव्य काय, हे आम्हाला कळालं नाही. आणि ते कळून देण्यासाठीच सद्गुरूंची शक्ती या ठिकाणी कार्य करते. बघ, या ध्येयाच्या पर्यंत पोहोचण्यासाठीचे 3 कोण आम्हाला गवसले. या 3 कोणाच्या 3 बाजू जर मला समजल्या तर मी ध्येयापर्यंत पोहोचू शकतो असं मला वाटलं. या 3 बाजू आहेत. पहिलं म्हणजे ध्येय निश्चित करणं, निर्धारित करणं. ते आपल्याला कळालं की कंडक्टर मला विचारतो कुठं जायचंय, तर मी स्वतःला विचारलंय का मला कुठं जायचंय. दुसरा भाग आहे की ध्येयानुसार शरीराला तयार करणं. आता हा भाग थोडासा अजब आहे, पहिला आम्ही ऐकला होता कुठंतरी. मात्र दुसरा विषय आहे की ध्येयानुसार शरीराला तयार करायचं. कसं तयार करणार, हा काय विषय आहे? बघा, जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत. भारतातही खूप खेळ खेळले जातात. ऑलिम्पिक मध्ये काही खेळ खेळले जातात आणि ते थोडेसे वेगळे असतात आपल्या देशापेक्षा. एकदा ऑलिम्पिक मध्ये एक खेळ खेळला गेला. तो खेळ होता शून्याचा खेळ, 0, जो परीक्षेत एरवी मिळतो. मुलं हसलीत मागे. तो शून्याचा खेळ खेळला गेला आणि त्यामध्ये विश्व रेकॉर्ड झालं 60 सेकंदामध्ये 52 शून्य काढण्याचं. विश्व रेकॉर्ड झालं 60 सेकंदामध्ये 52 शून्य काढण्याचं विक्रम, विश्व विक्रम त्याने केला. तर सहज जर आपण बघितलं, आपण जर हा खेळ खेळलो तर आपण किती शून्य काढू शकतो? मॅडम सांगा ना, तुम्ही सांगा किती काढू शकतो, सांगा एक आकडा. 52 शून्य काढण्याचा विश्व विक्रम झालाय 60 सेकंदात, म्हणजे 1 मिनिटामध्ये. किती काढू शकतो आपण? सांगा ना एक आकडा. 30. छान. इकडे मुलांमध्ये किती? 25.
छान. इकडे मुलींमध्ये किती? 25च. अच्छा. 30. अच्छा, आरक्षण वाढलंय मुलींचं. 30. कोणीतरी म्हटलंय 40. ठीक आहे. बघा, 3 गटांना मी प्रश्न विचारलाय. एकाने सांगितलं इथं 25, 20, 25, 30 आणि 40 अशी उत्तर आलेली. 60 सेकंदामध्ये 52 शून्य पाळायचं. जगाच्या पाठीवर कुठेही असा खेळ नाही. कुठेही असा खेळ ऑलिम्पिक मध्ये खेळला गेलेला नाही. ही माझ्या मनाचा खेळ मी सांगितला. या ठिकाणी मी नेहमी प्रयोग करून घेत असतो, मात्र ही प्रवचनाची सेवा, इथं आपल्याकडे वही नाहीये, पेन नाहीये, मला याची खात्री आहे, म्हणून मी प्रयोग करायला लावला नाही. मी प्रश्न विचारला नसता मी आपल्याला काढायला लावले असते. मी नेहमी करतो, आणि जेव्हा लोक काढतात तेव्हा प्रत्यक्षात 150, 200 शून्य काढतात. काय होतं, 150, 200 शून्य काढतात आणि ते अचंबित होऊन बघतात माझ्यापेक्षा इतके झालेत. त्यांना फार बरं वाटतं की आम्ही काय केलं, विश्वविक्रम मोडला. पण असा विश्वविक्रमच आलेला नाही, तो मोडण्याचा प्रश्नच येत नाही. का ते सांगतो. मित्रांनो, एक शेतकरी असतो, तो थोडा विनोद बुद्धीचा असतो. तो आपल्या शेतामध्ये जातो आणि त्याचा भोपळ्याची शेती असते आणि त्याला थोडा विनोद सुचतो. तो काय करतो, तिथे काचेची बरणी पडलेली असते. तो एक छोटा भोपळा जो नुकताच त्या वेलाला लटकलेला असतो त्या काचेच्या बरणीत टाकतो आणि तिथनं निघून जातो. 8 दिवसाने पुन्हा तो त्या शेतात चक्राला येतो आणि त्याला बघायचं असतं त्या भोपळ्याचं काय झालं. आणि रस्त्याने येत असताना तो बघतो की बाकीची सगळी भोपळे आपल्या निसर्ग नियमाने वाढली, प्रकृतीच्या नियमाने वाढली, मात्र जो भोपळा काचेच्या बरणीत टाकलेला होता तो भोपळा मात्र काय झाला, त्या बरणीचाच आकार धारण करू शकला. त्या बरणीच्या व्यतिरिक्त तो आकार धारण करू शकला नाही. मीही तुम्हाला या काचेच्या बरणीत टाकलं होतं. 52ची काचेची बरणी होती ही, की 52च तुम्ही काढू शकता किंवा यापेक्षा कमी काढू शकतात. हे मी तुमच्यावरती ठसवलं, हे तुमच्यावरती मी हॅमरिंग केलं. कुणीतरी हे तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही तुमच्या मर्यादा ज्या आहेत त्या ठरवून घेतल्या. जर 52चं विश्व रेकॉर्ड असेल तर मी काही विश्व रेकॉर्ड करणारा नाही आहे. मी त्यापेक्षा कमी आहे. माझ्यातलं न्यूनत्व जागं झालं आणि मी म्हटलं 30 काढून बघूया. आमची मुलं थोडी पुढे आहे, मुली म्हटलं 40 काढून बघूया. काय झालं, असीम क्षमता माझ्या आतमध्ये आहे, असीम क्षमता. मात्र त्यानं वापरताच आम्ही काहीतरी ठरवून टाकलं. या असीम क्षमतांचं जागरण मला करायचं आणि ते जागरण करू देण्यासाठी सद्गुरू आले. ध्यानाच्या माध्यमातून मला या क्षमता काय आहे त्याचं पुनर्जागरण करायचंय. त्या न वापरताच मला काही ठरवायचं नाहीये असं नेहमी सांगितलं जातंय आमच्या आसपास. ही निगेटिव्हिटी आहे की तू हे करू शकत नाही. हे बिंबवलं गेलंय आमच्यावरती सालोसाल, वर्षानुवर्ष, युगानुयुगे. आणि म्हणून माझ्यामध्ये असणाऱ्या ज्या क्षमता आहे असीम, त्या क्षमतांचं जागरण मी करू शकलो नाही. आणि मित्रांनो, ही वेळ आहे, ही संधी आहे त्या क्षमतांचं जागरण करण्याची, ज्या असीम क्षमता माझ्यात आहे. तिसरी पायरी आहे, तिसरा कोण आहे की निश्चित कार्ययोजना आखून ध्येयापर्यंत पोहोचायचं. आता मी ध्येय ठरवलंय, मला माझ्या क्षमतांचं ज्ञान झालंय, त्यानुसार मी शरीराला तयार केलंय. पुन्हा एक उदाहरण सांगेल की तुम्ही अनुभव घेतला असेल की आपण एरवी 6-7 वाजता उठणारे सगळे सांसारिक जीव, आणि कधीतरी पहाटे कुठेतरी लवकर जायचं असतं, 4 वाजता गाडी पकडायची असते किंवा स्वतःच्या गाडीने जायचं असतं, म्हणून आपण 4 वाजता घड्याळ लावतो, अलाराम लावतो आणि निश्चिंत झोपतो. अलाराम लावतो, निश्चिंत झोपतो, कारण स्वतःवरती आमचा विश्वास नसतो, मात्र त्या यंत्रावरती आमचा विश्वास असतो की ते यंत्र मला जागवणार आहे, आणि निश्चिंत झोपी जातो. मात्र कधी तुम्ही अनुभव घेतला असेल की कधीतरी असं होतं की तो अलाराम वाजण्याच्या आत मला जाग येते. काही क्षण, काही मिनिट, काही मायक्रो सेकंद अगोदर मला जाग येते की नाही? किती लोकांना येते? बापरे, सर्वांनाच येते. बर, दुसरा प्रश्न, असं वारंवार होतं का? वारंवार होतं असं नाही? होतंय मागे? अच्छा, होत असेल तर मग कशाला लावता अलाराम? अच्छा, एखाद्याच्याच बाबतीत असं होतं. कधी याच्यावरती तुम्ही विचार केला असं का होतं? का होतं असं? कधीतरीच होतं, नेहमी होत नाही. याचा अर्थ आमच्यामध्ये असणारा जी शक्ती आहे, जे अंतर्मन बाह्यमन आमचं आहे, जे सबकॉन्शियस माइंड आहे, त्या माइंड पर्यंत काय होतं या आज्ञा मी देतो, आणि त्या जितक्या पॉवरफुल पद्धतीने त्या आज्ञा मी त्याला देतो अंतर्मनाला, ते अंतर्मन ऍक्टिव्हेट होतं आणि रात्रभर आमच्यासाठी कार्य करतं. ध्येयानुसार शरीराला तयार करणे,
जेव्हा मी ध्येय ठरवतो आणि ते ध्येय माझ्या अंतर्मनापर्यंत पोहोचतं, त्याच्या पाठीमागे प्रबळ इच्छाशक्ती माझी असते, त्यावेळेला माझं शरीर, माझं अंतर्मन कार्य करतं आणि माझ्याकडून ते करून घेतं. हा सिद्धांत आहे, हा सिद्धांत आहे मित्रांनो. आणि या सिद्धांतापर्यंत जायचं असेल तर ध्येयानुसार मला शरीराला तयार करावं लागेल. पण बघितलं, कालही प्रवचनामध्ये सरांनी सांगितलं की या जगाच्या पाठीवर अनेक अशा व्यक्ती आहे ज्यांनी हे सिद्ध केलंय की माझ्यामध्ये असणारी असीम शक्तीचं जागरण मला करता येतं. आणि त्यासाठी ही जी बाह्य सगळं शरीर मला दिलंय ना, या शरीरापेक्षाही वेगळं सूक्ष्म शरीर आहे, या शरीरापेक्षाही वेगळ्या शक्ती माझ्या आतमध्ये आहे. बाह्य शरीरामध्ये जर काही व्यंग असेल, बाह्य शरीरामध्ये जर काही न्यूनत्व असेल, कमीपणा असेल, तर तो कमीपणा देखील मला भरून काढता येतो माझ्या सूक्ष्म शरीरातून, माझ्या आत्मशक्तीतून मला त्याचं जागरण करता येतं. असे शेकडो उदाहरणे, आपल्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो, त्यामुळे एक उदाहरण आपण बघूया. जेसिका कॉक्स, हात नसलेली महिला, जिने जगाच्या पाठीवरती असा ठसा उमटवला, तिलाही कधीतरी जगणं नकोसं झालं होतं. शाळेमध्ये 2 हात नसल्यामुळे 100 मुली हसायच्या शाळेतल्या वर्गातल्या. आणि एक दिवस घरी आली, चिडली, आईला सांगितलं मी उद्यापासून शाळेत जाणार नाही, कारण मुली सगळ्या मला हसतात, माझ्यात व्यंग आहे, मला 2 हात नाही आणि त्या सर्व मुलींना हात आहे. आईने तिला समजवलं, आईने समजवलं की बेटा, तुला हात नाही याचा अर्थ विचार कर की वर्गातल्या 100 मुली ज्या आहेत त्यांना हात आहे आणि तू एकटीच अशी आहेस की तुला हात नाही. याचं कारण काय, जरा विचार. तू या ईश्वराची, या गॉडची, या भगवंताची तू एक सुंदर कलाकृती आहे, तू स्पेशल आहे, स्पेशल. आणि म्हणून तुला तुझ्या जीवनात काहीतरी स्पेशल काम करायचं आहे. आणि हे जर स्पेशल करायचं असेल तर आतल्या शक्तीला हात घाल. आणि मित्रांनो, इतिहास आहे, बघूया इतिहास काय घडला. ए मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है. मात्र नेमकं उलटच होत आहे. आम्ही फक्त मुश्किलीच सांगतोय, समस्या सांगतोय, आणि आम्ही आमचा हात मात्र ज्योतिषाच्या हातात दिलाय. कोणीतरी म्हटलंय, हाथों के लकीरों से कुछ नहीं होता, नसीब तो उनका भी होता है जिनके हाथ नहीं होते. मित्रांनो, सद्गुरू हेच सांगतायत की ही असीम शक्ती तुझ्या आतमध्ये आहे. आणि या असीम शक्तीचं जागरण कशातनं होणार आहे, कशातनं? काय करायला सांगितलं आईने जेसिकाला? तुझ्या आतमध्ये असणाऱ्या शक्तीची ओळख. माणूस शरीराने अपंग असू शकतो, मात्र आतल्या शक्तीने या जगातला एकही जीव अपंग नाही. प्रत्येक जीव एक असीम शक्ती आतमध्ये घेऊन धारण झालेला आहे. इनबिल्ट त्याच्या आतमध्ये ती शक्ती आहे, फक्त तिचा विसर आम्हाला पडला. तिचं जागरण फक्त करायचंय. आणि हे जागरण करण्यासाठी ती हाक जी आहे ती ध्यानाच्या माध्यमातून मला द्यायची, जे जेसिकाच्या आईने तिला सांगितलं.